हॅलो मित्रांनो, तर आज आहे एकादशी म्हणून म्हणलं आज आपण ब्रेकफास्टला बनवूया साबुदाणा खिचडी. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर स्वाद कथा सिंपल रेसिपी कुकिंग सिरीज. तर आज आहे आपला डे 8 ऑफ मेकिंग ब्रेकफास्ट रेसिपी. तर तुम्ही अशा प्रकारे साबुदाणा संध्याकाळी भिजवत घालायचा आहे जेणेकरून तो मऊ होईल. जर तुमचा साबुदाणा कडक भिजलेला असेल तर तुम्हाला त्याची चव येणार नाही, त्यामुळे साबुदाणे एकदम छान मऊ भिजले पाहिजेत. त्यानंतर ॲड करा एका कढईमध्ये 1 पळी तेल आणि त्याच्यामध्ये 5-6 मिरच्या कट करू. तुम्हाला जसं तिखट खायचं प्रमाण वाटतंय तसं तुम्ही मिरच्या याच्यामध्ये ॲड करू शकता. आमच्या घरात सगळ्यांनाच तिखट खायची सवय आहे, त्याच्यामुळे मी 5-6 मिरच्या ॲड केल्यात. त्यानंतर त्याच्यावर थोडंसं ॲड करा मीठ, जेणे की मिरच्यांना तुमच्या टेस्ट येईल. त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता बटाटे. बारीक चिरलेला बटाटा तुम्ही याच्यामध्ये धुवून ॲड करायचा आहे, जेणे की बटाट्यातलं सगळं स्टार्च निघून जाईल. आणि त्याच्यावरून थोडं मीठ टाका आणि 2-3 मिनटं याला पण परतून घ्या. बटाटे चांगले मऊ झाले पाहिजे. जर कच्चे बटाटे राहिले तर तुमच्या खिचडीला चव बिलकुल येणार नाही, त्यामुळे हे 1-2 मिनिट हलवून घ्यायचे. बटाटे मऊ झाले अशा प्रकारे की तुम्हाला नंतर त्याच्यामध्ये ॲड करायचे साबुदाणा तुम्हाला जितकं प्रमाण पाहिजे तितकं तुम्ही ॲड करू शकता. आणि एक लक्षात ठेवा, नेहमी हा डबल होतो साईजमध्ये. जर तुम्ही 1/2 किलो टाकला असेल तर ऑलमोस्ट हा अर्धा किलो होतो, त्यामुळे त्याचं प्रमाणही तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲड करा मोठाड शेंगदाण्याचं कूट. तुम्हाला जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त मोठंही ठेवायचं नाही, तर तुम्हाला थोडंसं मीडियम शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये ॲड करायचे आणि हे सगळं मिश्रण छानपैकी हलवून घ्या, जेणेकरून बटाटे, मिरच्या आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकत्रित होतील. त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड करा आणि तुम्ही साबुदाण्याची खिचडी एन्जॉय करू शकता दह्यासोबत, किंवा तुम्ही याच्यावर थोडंसं लिंबू जरी टाकलं तरी तुम्हाला खूप छान चव देणार आहे. आणि ह्याला 5 मिनटं तुम्ही हलवत राहायचे, जेणे की खिचडी जोपर्यंत मऊ होईल तोपर्यंतच याला हलवायचे. कंटिन्युअस हलवत राहा, जेणेकरून खाली चिटकणार नाही. तर अशा प्रकारे आपली गरमागरम साबुदाणा खिचडी रेडी आहे. तर तुम्ही पण ट्राय करायला विसरू नका. आज एकादशीच्या निमित्तानं आम्ही ही उपवासाची खिचडी सगळ्यांसाठीच ब्रेकफास्टसाठी बनवली आहे. तर अशाच ब्रेकफास्टच्या रेसिपीसाठी फॉलो करायला विसरू नका. डेली लाईफ डायरी